विनोद तावडेंसोबत झालेल्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालेल्या नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे. तर वर्षानुवर्ष आपण सोबत काम केलंय आणि त्यामुळे तावडे यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांना सुद्धा आपण भेटत असतो असं सुद्धा खडसे यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय. तर गडकरींना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आपण गेलो होतो असं सुद्धा खडसे यांनी म्हटलं. तावडे साहेबांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे. राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला. मी अमित शहा साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे. आताही या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी गडकरी साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी माझ्या या अमृत महोत्सवाला येणं मान्य केलेलं आहे. तर विनोद तावडे आणि आमदार एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान त्यांच्या भेटीवर सुषमा अंधार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात. ऐकूयात काय म्हणाले हे दोघं. की अमित शहानी त्यांना बोलवलं होतं, आता हा ते तर आहे. सगळ्याच खासदारांना काही, फक्त मला आता ईडी लावता येत नाही म्हणून, नाही तर मला तर केव्हाच उचललं असतं त्यांनी. ते एकनाथ खडसे साहेबांनी नक्की हे तरी ठरवावं की ते आहे कुठे. कधी ते भारतीय जनता पार्टी, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंतर दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंतर त्यांच्या सुनबाई तिकडनं उभ्या राहतात भाजपामधून. ते म्हणजे त्यांनी नक्की करावं, कारण शेवटी एक ज्येष्ठ माणसाच्या बद्दल मी काही टीका किंवा टिप्पणी करणार नाही, पण त्यांनी स्वतः पहिलं ठरवावं की ते कुठे आहे.